ॲटम अँड न्यूक्लिआय नीटसाठी सोपा मात्र हाय वेटेज टॉपिक आहे. इथून दरवर्षी तुम्ही 2 प्रश्न कमीत कमी अपेक्षा करू शकता. आता ॲटमला आपण 4 लेक्चरमध्ये डिवाइड करणार आहोत. पहिल्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला थॉम्सन आणि रदरफोर्ड मॉडेल बद्दल सांगेल, हे सुरुवातीचे मॉडेल आहेत. दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण बोर्स मॉडेल बघू, जे सगळ्यात ॲडव्हान्स्ड आणि सध्याचं एक्सेप्टेड मॉडेल आहे. तिसऱ्या लेक्चरमध्ये ॲटॉमिक स्पेक्ट्रा म्हणजे ॲटमला हीट एनर्जी दिल्यानंतर वेगवेगळ्या वेवलेंथ्स जे ॲटम एमिट करतो त्याचं जे स्पेक्ट्रम आहे त्याबद्दल आपण अभ्यास करू. आणि शेवटच्या लेक्चरमध्ये आपण यावर येणारे न्यूमरिकल्स हे बघणार आहोत. तर सगळ्यात आधी 20व्या शतकात वेगवेगळे सायंटिस्ट मॅटर कशाने बनले, ॲटमनी बनले, त्या ॲटमच्या आतमध्ये सब ॲटॉमिक पार्टिकल्स कोणकोणते आहेत आणि ते कसे अरेंज्ड आहेत याबद्दल शोध करू लागले. त्याबद्दल जे थॉम्सन हे पहिले सायंटिस्ट आहे, म्हणजे फर्स्ट टू गिव्ह ॲटॉमिक मॉडेल. कोणी जर पहिल्यांदा ॲटॉमिक मॉडेल बद्दल डिस्कशन केलं असेल तर ते जे थॉम्सनने केले. रदरफोर्ड यांचे शिष्य आहेत आणि त्यांनी यांचं मॉडेल खोडून काढलं. आता हे मॉडेल तुम्हाला आधीच माहिती आहे. काय माहिती आहे की सर एक ॲटम, हे काय म्हणतात, एक ॲटम तो कोणासारखा असतो, तर तो असतो वॉटरमेलन सारखा. वॉटरमेलन म्हणजे टरबुजासारखा असतो. त्याचा जो हा लाल लाल भाग आहे तो म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आणि जे बिया आहेत ते म्हणजे निगेटिव्ह चार्ज, ज्याला आपण इलेक्ट्रॉन म्हणतो बरं का. याला प्लम पुडिंग मॉडेल पण म्हणतात. प्लम पुडिंग मॉडेल. प्लम पुडिंग म्हणजे सर, आता प्लम पुडिंग म्हणजे केक असतो, केक सारखं असतं जे युरोपमध्ये क्रिसमसला खातात, म्हणजे क्रिसमसच्या वेळेस ते खातात. आता पुडिंगचा अर्थ काय होतं बघा. आता प्लम आणि पुडिंग काय सर, प्लम म्हणजे इलेक्ट्रॉन, ठीक आहे, किंवा त्याच्यातलं जे चॉकलेट असतं ना छोटं 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 बियांसारखं त्याला प्लम, आणि पुडिंग म्हणजे उरलेला जो भाग आहे केकचा. किंवा आता इथे काय सर, इथे पॉझिटिव्ह चार्ज. आलं लक्षात? हो सर लक्षात आलं. तर थॉम्सन म्हणतात की ॲटम हा टरबुजासारखा आहे आणि पॉझिटिव्ह चार्ज सर्वत्र पसरलेला आहे आणि निगेटिव्ह चार्ज बियांसारखा अशा वेगवेगळ्या ठिकाणी आहे. नंतर ते न्यूट्रॅलिटी बद्दल भाष्य करतात. त्यांचं असं म्हणणं आहे की जेवढा पॉझिटिव्ह चार्ज आहे मॅग्निट्यूड मध्ये तेवढाच निगेटिव्ह चार्ज सुद्धा आहे, असं सांगून ते ॲटमची न्यूट्रॅलिटी सिद्ध करतात, जे बरोबर सुद्धा आहे. त्याच्यानंतर एक मोठा घोळ त्यांच्याकडनं होतो. काय की ते म्हणतात की जो चार्ज आहे ना, हा निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्ज आहे ना, तो स्टॅटिक आहे. स्टॅटिक म्हणजे नो मोशन, नो मोशन ऑफ चार्ज. तुम्हाला माहिती आहे की हे विधान अत्यंत चुकीचं आहे. का चुकीचं आहे? कारण इलेक्ट्रॉन तर न्यूक्लियसच्या अवतीभोवती फिरतात, हे तर तुम्ही बघितलंय. सेंट्रिपिटल फोर्स वगैरे ऍटलिस्ट थोडाफार अभ्यास झाला असेल याचा. याचा अर्थ इथे त्यांचा अंदाज चुकला, ठीक आहे. त्यांचे जर लिमिटेशन्स बघायला गेले, बघा एनसीईआरटी मध्ये जास्त थॉम्सन मॉडेल बद्दल दिलेलं नाहीये, पण मी तुम्हाला ही माहिती देतोय कारण ही महत्वाची आहे. तर लिमिटेशन्स काय आहेत? सगळ्यात पहिले त्यांनी हे सांगितलं, नो मोशन ऑफ चार्ज. नंतर रॉंग ॲटॉमिक स्ट्रक्चर. का बरं रॉंग ॲटॉमिक स्ट्रक्चर? त्यांनी सांगितलं पॉझिटिव्ह चार्ज कुठे कॉन्सन्ट्रेटेड आहे, पॉझिटिव्ह चार्ज पूर्ण ॲटम मध्ये कॉन्सन्ट्रेटेड आहे, त्याच्या व्हॉल्यूम मध्ये युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे, पण तसं नाहीये. त्याच्यानंतर काय, अल्फा पार्टिकल स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट जे आपण बघणार आहोत, जे रदरफोर्डने केलंय, त्याच्या विद्यार्थ्यांनी केले ऍक्च्युली. तर त्याचे जे ऑब्झर्वेशन्स आहेत ना, ते ऑब्झर्वेशन्स हे मॉडेल त्याला जस्टिफाय करू शकत नाही. मग ॲटॉमिक स्टेबिलिटी, की ॲटम नक्की स्टेबल का आहे हे आपण पुढे बघणार आहोत, हे सुद्धा थॉम्सन नाही सांगू शकले. आणि डिस्क्रीट स्पेक्ट्रल लाईन, आता हे काय असतं हे थोडंसं पुढे बघावं लागेल आपल्याला, ठीक आहे. तर जे थॉम्सन बद्दल तेवढं महत्वाचं आहे. आता हे रदरफोर्ड थॉम्सनचे विद्यार्थी कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये ते यांच्या अंडरमध्ये रिसर्च करत होते आणि त्यांना असं लक्षात आलं की कुठे ना कुठे जे थॉम्सन म्हणतायत की पॉझिटिव्ह चार्ज हा सर्वत्र पसरलेला ॲटम मध्ये, ते चुकीचं आहे. ऍक्च्युअल मध्ये पॉझिटिव्ह चार्ज अत्यंत छोट्या जागेत आहे, ज्याला आपण न्यूक्लियस म्हणतो, आणि न्यूक्लियसचा शोध पण लावणारे सायंटिस्ट हे रदरफोर्ड आहे. तसंच इलेक्ट्रॉन हे मोशन मध्ये आहे, हे असं सुद्धा त्यांना वाटलं. ही त्यांची पण कल्पना होती. मग त्यांनी सांगितलं की हे गीगर आणि मार्सडेन
हे दोन त्यांचे विद्यार्थी आहेत, गीगर मार्क्सडेन, यांना सांगितलं की तुम्ही एक्सपेरिमेंट करा, आणि हे त्यांचं एक्सपेरिमेंट आहे. अल्फा पार्टिकल स्कॅटरिंग हे त्यांचं एक्सपेरिमेंट आहे, आणि त्यासाठी त्यांना नोबेल प्राइज मिळाला. गुरुला पण नोबेल प्राइज, विद्यार्थ्याला पण नोबेल प्राइज. ठीक आहे. आता हे काय एक्सपेरिमेंट आहे तुम्हाला समजलं पाहिजे. हे एनसीईआरटीचा काही पॅसेज आहे, आपण बघू. ठीक आहे. वही पेन घेऊन बसा, मी काय सांगतो ते लक्ष द्या. सगळ्यात पहिले अल्फा पार्टिकल इथे महत्वाचा आहे. सर अल्फा पार्टिकल म्हणजे काय? बेटा अल्फा पार्टिकलचा अर्थ होतो हेलियम+2 न्यूक्लिआय. हेलियम+2 ॲटम आहे म्हणजे तो हेलियम+2 म्हणजे त्याच्याकडे काय असतं, 2 प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉन असतात. थोडंफार केमिस्ट्री येत असेल तर हे तुम्हाला माहिती आहे. तर अल्फा पार्टिकल त्यांनी एका सोन्याच्या म्हणजे गोल्डची एक थिन शीट, एकदम बारीक शीट आहे, त्याच्यावर जाऊन आदळवले, त्याच्यावर जाऊन बंबार्ड केले. ठीक आहे. हे अल्फा पार्टिकल कुठून आले सर? तर हे अल्फा पार्टिकल बिस्मथ नावाच्या रेडिएक्टिव्ह सोर्स मधून आले. रेडिओ अर्थ असा होतो की जो स्वतः अनस्टेबल आहे म्हणून तो एमिशन करतो. हे आपण पुढे बघू रेडिओ मध्ये. तर इथे बिस्मथनी अल्फा पार्टिकल एमिट केले आणि ते अल्फा पार्टिकल जाऊन गोल्ड फॉइलला धडकले. काही गोष्टी अजून तुम्हाला माहिती पाहिजे. एनसीईआरटी म्हणते की 2 × 10⁻⁷ मीटर ही याची थिकनेस आहे. ही गोल्डची जी पट्टी आहे, शीट आहे, ती किती जाड आहे? तर 10⁻⁷ मीटर, म्हणजे एकदमच बारीक आहे. ठीक आहे. हे का माहिती पाहिजे? कारण एक साधारण एक कम्पेअर करायला आपल्याला महत्व, एक्झॅक्ट नको, अप्रॉक्सिमेट माहिती असलं तर काही हरकत नाही. त्याच्यानंतर अजून काही गोष्टी की या ज्या लीड ब्रिक आहेत ते का लावले आहेत सर? लीडच्या ज्या विटा किंवा एक जाड ब्लॉक्स आहेत ते का लावले? तर आपल्याला काय आहे ना, बघा इथून खूप सारे अल्फा रेज येतील, म्हणजे खूप सारे अल्फा पार्टिकल्स येतील, पण आपल्याला हे वाले अल्फा पार्टिकल नको आहेत, म्हणजे इकडच्या अल्फा पार्टिकलच्या रेज नको आहेत. तर हे लीड काय करतं ना, इकडच्या अल्फा पार्टिकलला शोषून घेतं, कारण लीड जाड आहे, तर लीड त्या अल्फा पार्टिकलला पास करू देत नाही. फक्त मधून हे अल्फा पार्टिकल जातात आणि सरळ जाऊन या गोल्ड फॉइलला धडकतात स्ट्रेट लाईन मध्ये. एक कॉन्सन्ट्रेटेड बीम पाहिजे आपल्याला एक्सपेरिमेंटसाठी. बघा इथे एनसीईआरटीने दिले, काय दिले की पॅसेज थ्रू लीड ब्रिक्स द बीम एमिटेड बाय अ रिलेटिव्ह कॉलिमेटेड इनटू नॅरो बीम, म्हणजे बारीक बीम किंवा कॉन्सन्ट्रेटेड बीम मध्ये कॉलिमेटेड म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड केलंय. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हे दिसतंय का? हे काय? एक असा 3 डायमेन्शनल इमॅजिन करा, एक असा जसा माझा हात आहे ना, असा असा एक स्क्रीन आहे. या स्क्रीनवर हे अल्फा पार्टिकल आदळतील, गोल्ड फॉइल मधून जेव्हा पास होतील तेव्हा या स्क्रीनवर आदळतील. आणि हे काय बेटा, हे ZnS झिंक सल्फाइड जे आहे ते फोटो सेन्सिटिव्ह आहे. फोटो सेन्सिटिव्हचा अर्थ काय होतो की जसं त्याच्यावर काही आदळणार, त्याच्यावर जे अल्फा पार्टिकल आदळतील तर ते सिंटिलेशन्स किंवा फ्लॅश लाईट देतील. बघा इथे एनसीईआरटीने दिले, जर तुम्ही हे नीट वाचलं की फ्लॅशेस मे बी व्ह्यूड थ्रू मायक्रोस्कोप. कुठे? स्कॅटर्ड अल्फा पार्टिकल ऑन स्ट्राइकिंग द स्क्रीन प्रोड्यूस्ड ब्रीफ लाईट फ्लॅशेस ऑर सिंटिलेशन्स. तिथे जाऊन धडकले ना, तसे फ्लॅश दिले तर आपल्याला कळतं, अच्छा इथे अल्फा पार्टिकल आहे, अच्छा इथे अल्फा पार्टिकल आला, अच्छा इथे अल्फा पार्टिकल आला. कळालं सर? कळालं. आता एक गोष्ट आहे. काय गोष्ट आहे सर? माझी अपेक्षा काय? माझी अपेक्षा अशी होती की थॉम्सन जर बरोबर आहेत तर हे अल्फा पार्टिकल जे आहेत ना, अल्फा पार्टिकल म्हणजे 2 प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉन, तर या प्रोटॉनला जे गोल्ड आहे, गोल्ड ॲटम आहे, गोल्डकडे पण प्रोटॉन्स असतील. हो सर. तर ते प्रोटॉन येणाऱ्या प्रोटॉनला किंवा अल्फा पार्टिकलला रिपेल करायला पाहिजे. आता इथे सुद्धा प्रोटॉन आहे, इथे पण प्रोटॉन आहे, इथे पण प्रोटॉन आहे, इथे पण प्रोटॉन, सगळीकडे पॉझिटिव्ह चार्ज आहे. म्हणजे येणाऱ्या पार्टिकल्सचं रिपल्शन असं व्हायला पाहिजे, जोरदार रिपल्शन व्हायला पाहिजे, भरपूर रिपल्शन व्हायला पाहिजे, काही रिटर्न पण जायला पाहिजे. पण असं होताना दिसत नाही. असं होताना दिसत नाही म्हणजे 99.9 जवळजवळ 99.86% म्हणजे ऑलमोस्ट सगळेच्या सगळे अल्फा पार्टिकल सरळ निघून जातात विदाउट डिफ्लेक्शन. याचा अर्थ कुठे ना कुठे जे थॉम्सन म्हणत होते की सर्वत्र पॉझिटिव्ह चार्ज आहे ते चुकीचं आहे. म्हणून रदरफोर्ड म्हणतात की पॉझिटिव्ह चार्ज एका छोट्या जागेवर कॉन्सन्ट्रेटेड आहे. त्या छोट्या जागेला त्यांनी न्यूक्लियस नाव दिलं. तुम्ही म्हणाल सर इलेक्ट्रॉन अल्फा पार्टिकलला
रिपेल नाही करू शकत का हो? इलेक्ट्रॉन अल्फा पार्टिकलचा पाथ वळवू नाही शकत का? तर बेटा नाही वळवू शकत. का नाही वळवू शकत? कारण इलेक्ट्रॉनचं जे मास आहे ना, मास ऑफ इलेक्ट्रॉन जे आहे ते किती असतं मला सांग? मास ऑफ इलेक्ट्रॉन असतं साधारण 10⁻³ kg. आणि अल्फा पार्टिकलचं जे मास आहे ना ते साधारण किती मध्ये असेल? 10⁻27 kg च्या आसपास. मी अप्रॉक्सिमेट फिगर्स घेतोय. म्हणजे मास ऑफ अल्फा पार्टिकल इज ग्रेटर दॅन मास ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन मुंगी आहे रे आणि अल्फा पार्टिकल हत्ती आहे. तर मुंगी ही हत्तीचा पाथ अडवू शकते का? बिलकुल नाही. ठीक आहे ना. याचा अर्थ की मला हे कळालेलं आहे की ॲटम्स मध्ये ना जास्तीत जास्त प्रमाणात ॲटम एम्प्टी आहे किंवा इथे पॉझिटिव्ह चार्ज नाही, तर एकदम छोट्या जागेवर आहे. बघा इथे कन्क्लुजन्स आहे. मी कन्क्लुजन्स सांगतो आणि त्याच्यावरून काय, जसं मी तुम्हाला सांगितलं की 99.86% 99.86% पार्टिकल्स रिमेंड अनडिफ्लेक्टेड, कुठल्याही प्रकारचं डिफ्लेक्शन नाही झालं. याच्यावरून माझं कन्क्लुजन आहे की मोस्ट ऑफ ॲटम इज एम्प्टी. रिकामा आहे ॲटम. थॉम्सन म्हणताय भरलेला आहे तसं काही नाही, पूर्ण रिकामा आहे. ठीक आहे सर. त्याच्यानंतर काय, 0.14% पार्टिकल म्हणजे 0.5 पेक्षा पण कमी टक्के 1 डिग्री पेक्षा जास्त स्कॅटर झाले. आणि 8000 मधून फक्त एक पार्टिकल, म्हणजे 8000 मधून फक्त एक पार्टिकल 90 डिग्री पेक्षा जास्त स्कॅटर झालाय. 90 डिग्री पेक्षा जास्त म्हणजे सर बेटा बघ, असा आला आणि असा सरळ गेला म्हणजे 0 डिग्री. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. मग हळूहळू अँगल वाढवला. बघ हा अँगल थीटा आहे, असा वळाला ना तो, जेवढा वळाला तो अँगल. 90 डिग्री म्हणजे काय की असा हा 90 डिग्री झाला. 90 डिग्री पेक्षा जास्त म्हणजे बघ हा 90 डिग्री पेक्षा जास्त अँगल आहे, म्हणजे असा गेला आणि असा रिटर्न आला. 180 डिग्री म्हणजे असा जाऊन असा रिटर्न आला. 180 ला तर अजून कमी होतं, 1 लाखामधून फक्त एक पार्टिकल. अलग लक्षात. मग जर 8000 पैकी फक्त एक पार्टिकल असा रिटर्न येत असेल, याचा तुला अर्थ कळतो का? याचा अर्थ असा आहे की अत्यंत छोट्या जागेत पॉझिटिव्ह चार्ज कॉन्सन्ट्रेटेड आहे. बघ, पॉझिटिव्ह चार्ज concentrated in very small volume, आणि त्यालाच आपण न्यूक्लियस म्हणतो. म्हणून रुदरफोर्डला म्हणतात की रुदरफोर्डने न्यूक्लियसची डिस्कव्हरी केली किंवा न्यूक्लियसचं इन्व्हेन्शन केलं. आलं लक्षात? हो सर, लक्षात आलं. अजून काय आपले, हा ग्राफ आहे. हा ग्राफ सोपा आहे समजायला. इथे दिसतंय का 10⁻7. साधारण 1 करोड पार्टिकल्स जे आहेत त्यांचं डिफ्लेक्शन किती झालंय? 0 डिग्रीच्या आसपास. जर मला बघायचंय की 90 पेक्षा जास्त किती, बघा वाय ऍक्सिस वर काय किती पार्टिकल डिफ्लेक्ट झाले, एक्स ऍक्सिस वर काय अँगल दिलाय. मला जर बघायचंय की 90 डिग्री पेक्षा जास्त किती पार्टिकल्स झाले. ठीक आहे, 90 डिग्री पेक्षा जास्त, 90 पेक्षा जास्त सपोज इथं पकड, हे किती आहे? 100. म्हणजे 1 करोड मधून फक्त आणि फक्त 100 पार्टिकल असे होते की जे 90 डिग्री पेक्षा जास्त डिफ्लेक्ट झाले. याचा अर्थ तू विचार कर की तो पॉझिटिव्ह चार्ज किती छोट्या जागेत असेल. हो की नाही? हो सर. पुढे जाताना थोडंसं एनसीईआरटी वाचू काय म्हणते. हा, रदरफोर्ड्स न्यूक्लियर मॉडेल ऑफ ॲटम एंटायर पॉझिटिव्ह चार्ज अँड मोस्ट ऑफ द मास ऑफ द ॲटम आर कॉन्सन्ट्रेटेड इन न्यूक्लियस. आलं लक्षात? म्हणजे न्यूक्लियसमध्ये मोस्ट ऑफ मास आहेच आहे आणि प्लस ऑल पॉझिटिव्ह चार्ज आहे. आलं लक्षात? आणि हे जे न्यूक्लियस आहे ना, व्हेरी स्मॉल इन साईज. तुम्हाला मी सांगतो न्यूक्लियसची साईज साधारण इथे दिलंय त्यांनी एनसीईआरटी मध्ये बघा, 10⁻15 मीटर म्हणजे 10⁻15 मीटर. याला आपण 1 फेम्टोमीटर म्हणतो. ॲटमची साईज किती असते माहिती का तुला? साईज ऑफ ॲटम 10⁻10 मीटर असते. कुणाची सर? ॲटमची जी साईज आहे ना ती 10⁻10 मीटर असते. याचा अर्थ जर तू दोघांना डिवाइड केलं ना तर तुला लक्षात येईल की न्यूक्लियस पेक्षा ॲटम 1,00,000 गुणा मोठा आहे. 1,00,000 म्हणजे किती मोठं कंपॅरिझन आहे तुला कळतंय का की न्यूक्लियस किती छोटा आहे? यावरून तुला अंदाज येत असेल. त्याच्यानंतर ते म्हणतायत की इलेक्ट्रॉन्स काही डिस्टन्स अवे आहे. कशापेक्षा? न्यूक्लियसपेक्षा, पॉझिटिव्ह चार्ज पेक्षा. इलेक्ट्रॉन्स वुड बी मूव्हिंग इन ऑर्बिट्सच्या अवतीभोवती जस्ट ॲज द प्लॅनेट्स अराउंड द सन. बघा,
थॉम्सन म्हणाले इलेक्ट्रॉन्स काय आहेत, झोपलेले आहेत, स्टॅटिक आहे. पण जे रदरफोर्ड आहे त्यांचे शिष्य तसं म्हणतात का? बिलकुल म्हणत नाही. ते काय म्हणतात, रदरफोर्ड म्हणतात की सेंटरला इथे न्यूक्लियस आहे जिथे की पॉझिटिव्ह चार्ज आहे, आणि अवतीभोवती इथे काय फिरतायत, तर इथे इलेक्ट्रॉन्स फिरतायत, हे इलेक्ट्रॉन्स फिरतायत. ठीक आहे, हे इलेक्ट्रॉन्स असे फिरतायत या न्यूक्लियसच्या भोवती जणू काही सूर्याच्या भोवती प्लॅनेट फिरतायत. जसं तुम्हाला माहितीये, काय माहितीये सर, की सूर्याच्या भोवती सोलर सिस्टम मध्ये बाकीचे ग्रह फिरतात, म्हणजे सूर्याला तुम्ही न्यूक्लियस कन्सिडर करू शकता आणि ग्रहांना इलेक्ट्रॉन कन्सिडर करू शकतात, असं त्यांची कल्पना होती. ठीक आहे, अराउंड द सन. म्हणजे रदरफोर्डच्या मॉडेलला आहे ना, याला ना हे पण म्हणतात, काय म्हणतात सर, प्लॅनेटरी मॉडेल ऑफ ॲटम. मग हे काय दाखवले मी इथे, तर इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग अराउंड न्यूक्लियस. ठीक आहे, इन सर्क्युलर ऑर्बिट. हे पण रदरफोर्डनेच सांगितलं. पुढे मग त्यांनी सांगितलंय की ह्या पॉझिटिव्ह चार्ज किंवा ह्या न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन मधलं जे अंतर आहे ते अत्यंत मोठं आहे. तर किती मोठं आहे तर त्यांनी सांगितलंय बघा, 10,000 ते 1,00,000 टाइम, 10,000 to 1,00,000 टाइम्स द साइज ऑफ न्यूक्लियस. म्हणजे जर न्यूक्लियस एवढा आहे ना, एकदम मुंगी सारखा आहे ना, तर 1 किलोमीटर, 10 किलोमीटर, 1000 किलोमीटर त्याच्या दूर कोण आहे, इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे मोस्ट ऑफ द ॲटम जो आहे ना तो एम्प्टी असं त्यांना म्हणायचंय. ठीक आहे, बाकी तेवढंच दिलं याच्यात. पुढे काय, इम्पॅक्ट पॅरामीटर बद्दल थोडी चर्चा करू. अच्छा, इम्पॅक्ट पॅरामीटरच्या आधी ना एक थोडंसं तुम्हाला गोष्ट देऊन देतो. एनसीईआरटी मध्ये त्याची थोडीशी कल्पना दिली. जसं की बेटा काय आहे की इकडे पॉझिटिव्ह चार्ज आहे, ठीक आहे, इकडे पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा पॉझिटिव्ह, आणि इकडे काय सर, तर इथे निगेटिव्ह चार्ज. हे इलेक्ट्रॉन आहेत. जर मी हायड्रोजन ॲटम घेतला, हायड्रोजन ॲटम साठी काम करू आपण, तर मला सांग न्यूक्लियसवर किती चार्ज झाला, न्यूक्लियसचा चार्ज किती आहे. जर मी त्याला बोललो Q1 आहे, तर Q1 ची व्हॅल्यू किती येईल, का, कारण हायड्रोजनकडे एक प्रोटॉन असतो, बरोबर आहे. मग एक प्रोटॉन म्हणजे ई चार्ज. ठीक आहे, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन वर किती चार्ज आहे सांग बरं मला. सर इलेक्ट्रॉन वरचा जो चार्ज आहे Q2 तो पण असणार ई. हा ठीक आहे, -E असणार आहे, कबूल आहे, -E असणार आहे, कारण इलेक्ट्रॉन वरचा चार्ज निगेटिव्ह पकडतो. मग मला सांग की जर हे सर्क्युलर ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन फिरतायत, तर तू सेंट्रिपिटल फोर्सचं नाव ऐकलंय का रे स्वप्नात कधी. हो सर ऐकले ना. अरे जर एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरतो तर त्याच्यावर लागतो सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे मला असं म्हणायचंय की या इलेक्ट्रॉनवर सेंट्रिपिटल फोर्स लागेल, आणि तो जो सेंट्रिपिटल फोर्स आहे, तो सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तो बरोबर पाहिजे कोणाच्या बरोबर पाहिजे, कुलम फोर्सच्या बरोबर पाहिजे. कुलम फोर्स बरोबर आहे का, बरोबर आहे सर. आता सेंट्रिपिटल फोर्स किती सांग बरं, तो आहे सर mv²/r. ठीक आहे, कुलम फोर्स किती येणार आहे, ke²/r², बरोबर आहे का. के Q1 Q2 आणि Q2 तर सेमच येणार आहे. मॅग्निट्यूड म्हणतोय मी, फोर्सचा मॅग्निट्यूड घेतलं, इथं चार्जचा मॅग्निट्यूड टाकत असतात. जर तू इथून नीट बघायला गेला तर तुला इथून mv² ची किंमत किती येईल, mv² ची किंमत येईल, r कॅन्सल करून टाक, तर ती यायला पाहिजे ke²/r. हे सध्या लक्षात राहू दे. मला काढायचं काय ना, एनर्जी काढायची, एनर्जी. ठीक आहे, एनर्जी काढायची. कोणाची एनर्जी काढता सर तुम्ही, मला आहे ना इलेक्ट्रॉनची एनर्जी काढायची, इलेक्ट्रॉनची एनर्जी. चांगला एरो येणार आहे. हा, तर मला सांग टोटल एनर्जी. बघ एक काम करू आपण, मला जर कायनेटिक एनर्जी लिहायची, कायनेटिक एनर्जी, तर किती येणार आहे कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन, ती येईल सर ½ mv². येईल का, 100%. आता तू जर ½ mv² लिहिला तर याला जर 2 नी भागलं तर ते किती येणार आहे सांग रे मला,
तर ते येईल सर ke²/2r. येते का तुला गणित? येते. अरे याला 2 ने डिव्हिजन कर. अरे येते की नाही? हो सर, ke²/2r. मला सांग पोटेन्शियल एनर्जी आहे का रे? पोटेन्शियल एनर्जी इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियसची मिळून पोटेन्शियल एनर्जी काय आहे का? आहे. किती असते ती? k(q1q2/r). Q1 काय? E. न्यूक्लियसवरचा चार्ज E. Q2 काय? -E. अरे तुला हे आठवतं का की पोटेन्शियल एनर्जी लिहिताना आपण चार्जची व्हॅल्यू पण टाकून म्हणजे निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही बघत असतो, हो की नाही? हो सर. म्हणजे k(q1q2) अपॉन किती येणार आहे इथे? R येणार आहे. म्हणजे हे किती आलं? -ke²/r. नंतर मला सांग बेटा टोटल एनर्जी किती येईल? टोटल एनर्जी येईल सर पोटेन्शियल प्लस कायनेटिक. मग पोटेन्शियल प्लस कायनेटिक आली, जर तू या दोघांची बेरीज करून बघितलं तर ती यायला पाहिजे -ke²/2r. आलं का लक्षात? हो सर, लक्षात आलं. आता एक गोष्ट लक्षात ठेव. काय लक्षात ठेवायची लेका तुला? की हे निगेटिव्ह साइन काय सांगतं? हे निगेटिव्ह साइन सांगतं की इलेक्ट्रॉन्स आर बाउंड टू न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन्सचं कर्ज आहे न्यूक्लियसवर, म्हणून ते निगेटिव्ह साइन आहे. जर इलेक्ट्रॉन्सला पळायचं असेल तर एवढीच एनर्जी मला पॉझिटिव्ह एनर्जी अशी द्यावं लागेल याला. एवढीच एनर्जी, जी टोटल एनर्जी निगेटिव्ह आहे ना, तर तेवढीच एनर्जी द्यावी लागेल मला इलेक्ट्रॉनला, तरच इलेक्ट्रॉनची सुटका न्यूक्लियस पासून होईल, त्याच्या अट्रॅक्टिव्ह फोर्स पासून होईल. बरोबर, कळालं का? अजून तुला काही बेसिक गोष्टी माहिती पाहिजे. काय माहिती पाहिजे? लक्षात घे दीदी, लक्षात घे की पोटेन्शियल बघा काय रिलेशन आहे, टोटल एनर्जी काय आणि कायनेटिक एनर्जी मध्ये काय रिलेशन आहे बघ. जर तू बघायला गेलं की कायनेटिक एनर्जी आणि टोटल एनर्जी मॅग्निट्यूड मध्ये इक्वल आहे, फक्त इथे साइन वेगवेगळी, म्हणजे टोटल एनर्जी इज निगेटिव्ह ऑफ कायनेटिक एनर्जी. एक हे रिलेशन, ठीक आहे. बघ जर तू बघायला गेला टोटल एनर्जी इज निगेटिव्ह ऑफ कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी कुठे गेली? ही कायनेटिक एनर्जीला निगेटिव्ह आलं तर टोटल एनर्जी येते. आणि टोटल एनर्जी किंवा असं म्हणतो मी की पोटेन्शियल एनर्जी जी आहे ना, पोटेन्शियल एनर्जी ही टोटल एनर्जीच्या किती टाइम्स आहे सर? तर टोटल एनर्जीच्या दुप्पट आहे. आलं लक्षात? पोटेन्शियल एनर्जी ही टोटल एनर्जीच्या दुप्पट आहे. म्हणजे जर मी इथून टीईच्या जागी p/2 टाकलं तर इथून पी आणि केईचं रिलेशन येईल, ठीक आहे ना? हे बेसिक रिलेशन आहे. फक्त तू काय कर, टोटल आणि कायनेटिक मधलं तुला कळालं ना काय रिलेशन आहे? हो सर कळालं. तसंच पोटेन्शियल आणि टोटल मधलं पण रिलेशन. पोटेन्शियल जर तू बघायला गेलं तर इथे 2 नाही बघ खाली, पोटेन्शियलच्या खाली 2 नाही आणि इथं 2 आहे. म्हणजे पोटेन्शियल दुप्पट झाली. कोणाच्या दुप्पट झाली? टोटल एनर्जीच्या दुप्पट झाली. आलं का लक्षात? ठीक आहे सर, हे लक्षात आलं. अच्छा, न्यूमरिकल सॉल्व्ह करताना हे मी सगळं तेव्हा आपण प्रॉपर ते नंतर करू चौथ्या लेक्चरला, ठीक आहे ना? सध्या पुरतं फक्त एक अंदाज दिला तुला, ठीक आहे? हा, तर आपण होतो बेटा इम्पॅक्ट पॅरामीटरवर. इम्पॅक्ट पॅरामीटर सर काय? इम्पॅक्ट पॅरामीटर तर इम्पॅक्ट पॅरामीटर म्हणजे काय असतं ना बघा, इट इज परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन वेलोसिटी वेक्टर अँड न्यूक्लियस. न्यूक्लियस आणि वेलॉसिटी वेक्टर जो आहे अल्फा पार्टिकलचा, बघा हा जो सोन्याचा न्यूक्लियस आहे, सोन्याचा म्हणजे गोल्डचा जो न्यूक्लियस आहे ज्याच्यावर आपण बंबार्डमेंट करतोय आणि इथून अल्फा पार्टिकलची रेस, खूप साऱ्या रेस सोडल्या आहेत, तर या न्यूक्लियस आणि याच्या वेलॉसिटीचा हा परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे की नाही? जर तुला नीट बघायचं असेल तर सर हा जो आहे बेटा, हा जर मी न्यूक्लियस पकडला आणि मी इथून असा अल्फा पार्टिकल बंबार्ड केला, ठीक आहे ना? हा अल्फा पार्टिकल आहे, तर कुठला डिस्टन्स? हा डिस्टन्स नाही, तर इथून एक लाईन ड्रॉ करशील. या दोघांचा जो परपेंडिक्युलर, या दोघांच्या मधला ही वेलॉसिटी आहे आणि हा काय म्हणतात न्यूक्लियस मधून एक लाईन जॉईन करतो, न्यूक्लियसला कनेक्ट करणारी. परपेंडिक्युलर डिस्टन्स जो आहे हा इम्पॅक्ट पॅरामीटर आहे, इम्पॅक्ट पॅरामीटर, ठीक आहे? या इम्पॅक्ट पॅरामीटरचं काय महत्व आहे सर? तर एक गोष्ट लक्षात घेशील की जसं जसं इम्पॅक्ट पॅरामीटर वाढेल, तुला काय लक्षात ठेवायचं आहे? इम्पॅक्ट पॅरामीटर वाढला म्हणजे हा परपेंडिक्युलर डिस्टन्स वाढला म्हणजे अल्फा पार्टिकल जो आहे ना आता वरती 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 चाललाय, म्हणजे न्यूक्लियस पासून दूर चाललाय. जेवढा न्यूक्लियस पासून दूर जाईल तेव्हा तेवढं त्याचं डिफ्लेक्शन कमी होईल. अरे होईल की नाही कमी? हो सर कमी होईल. बरं तुला दिसतंय का? इथे दिलंय बघ एनसीईआरटी मध्ये काय लिहिलंय? इम्पॅक्ट पॅरामीटर इज मिनिमम, ठीक आहे, अल्फा पार्टिकल रिबाउंड्स फॉर अ लार्ज इम्पॅक्ट पॅरामीटर
लार्ज इम्पॅक्ट पॅरामीटर जर बी मोठा असेल तर अल्फा पार्टिकल्स गो नियरली अनडेव्हिएटेड आणि स्मॉल डिफ्लेक्शन होतं. तुला दिसत पण असेल, पाठ करायची गरज नाही, की जर बी वाढवला तर हे ऑलमोस्ट स्ट्रेट चाललंय बघ, काही डिफ्लेक्शन होत नाहीये. म्हणून मी इथे लिहून टाकतो की नंतर कन्फ्युजन नको, की जर बी मोठा असेल तर थीटा छोटा असेल, आणि जर इम्पॅक्ट पॅरामीटर कमी असेल म्हणजे न्यूक्लियसच्या एकदम जवळून जर आपण त्याला, म्हणजे न्यूक्लियसच्या एकदम जवळ जर आपण त्याला फायर केलं, जवळ म्हणजे परपेंडिक्युलरली जवळ म्हणतोय मी, ठीक आहे ना, क्लोज न्यूक्लियसच्या लाईनच्या अलॉंग, तर जो डेव्हिएशन आहे ते जास्त आहे. तू बघायला गेलं का, हा बघ, हा एरो असा आधी उजवीकडे म्हणजे अल्फा पार्टिकल उजवीकडे चालला होता आणि नंतर डावीकडे चाललाय, म्हणजे 180 डिग्रीचं त्याचं डिफ्लेक्शन झालंय. बघ इथे दिलंय त्यांनी, पाय डिग्रीचं डिफ्लेक्शन झालंय. म्हणजे काय म्हणायचंय मला, जेवढा बी कमी तेवढा तुमचा अँगल ऑफ डेव्हिएशन किंवा डिफ्लेक्शन जास्त. कळालं का? हो सर कळालं. ठीक आहे. त्याच्यानंतर डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच हा काय प्रकार आहे सर? कसं आहे की जसं मी काय म्हणतो की एक आपण अल्फा पार्टिकल म्हणजे एक आपण इथे न्यूक्लियस घेऊ. जर हे आपला न्यूक्लियस आहे, ठीक आहे सर न्यूक्लियस, मी काय करतो, इथून अल्फा पार्टिकल फायर करतो. हा अल्फा पार्टिकल, मग अल्फा पार्टिकल कसा येईल, असा येईल आणि असा निघून जाईल. असाच येईल ना, है ना. थोडं जर नीट काढायला गेलं की अल्फा पार्टिकल असा सरळ आला आणि असा निघून गेला, असा डेव्हिएट झाला. का डेव्हिएट झाला सर? कारण रिपल्शन आहे. कोणाकोणामध्ये रिपल्शन आहे? तर अल्फा पार्टिकल आणि जे सोन्याचं न्यूक्लियस आहे, आता सोन्याचं न्यूक्लियस त्याच्याकडे काय चार्ज असतो मला सांगा, इथे किती प्रोटॉन्स आहेत, त्याचा जो चार्ज आहे तो ZE आहे. गोल्डचा जो ॲटॉमिक नंबर असतो तो असतो 79, म्हणजे याच्याकडे 79 प्रोटॉन आहे, म्हणजे त्यांच्यावर चार्ज किती आहे, ZE. आणि या अल्फा पार्टिकलकडे किती चार्ज आहे सर, याच्याकडे चार्ज आहे 2E. म्हणजे या दोघांमध्ये एक रिपल्सिव्ह फोर्स असेल, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह असल्यामुळे. मग कुठला आहे सर क्लोजेस्ट डिस्टन्स? हा झाला त्यांचा क्लोजेस्ट डिस्टन्स, हा झाला D, किंवा याला मी नाव दिलं R0. हा मला क्लोजेस्ट डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. मी कसा कॅल्क्युलेट करू? तर आपण काय बघतो, जर मी म्हटलं बेटा की सुरुवातीला या दोघांमधला जर डिस्टन्स, दोघांमधला जर आपण डायरेक्ट डिस्टन्स बघितला R, ठीक आहे, किती दूर आहे हा अल्फा पार्टिकल, किती दूरून आपण येतोय अल्फा पार्टिकल, तर मी हे म्हणू शकतो का की हा जो R आहे सर, हा जो R आहे हा अत्यंत मोठा आहे R0 पेक्षा. म्हणजे जे आपण अल्फा पार्टिकलचं इमिशन केलंय ते एकदम दुरून केलंय न्यूक्लियसच्या, ठीक आहे. मग जर असं असेल तर असं म्हणू शकतो का मी की इनिशियल पोटेन्शियल एनर्जी 0 आहे? अरे जर इनफायनाइट वरून आला, इनफायनाइट वरून एखादा पार्टिकल आला तर अल्फा पार्टिकलची आणि न्यूक्लियसची टोटल पोटेन्शियल एनर्जी 0 असेल, बरोबर आहे का? इनिशियल पोटेन्शियल एनर्जी 0. अच्छा, कायनेटिक एनर्जी किती असेल सांग बरं? न्यूक्लियस तर रेस्टवर आहे, म्हणजे अल्फा पार्टिकलची कायनेटिक एनर्जी झाली ½ mv². मला सांग मेकॅनिकल एनर्जी कन्झर्व्ड आहे का? हो सर कन्झर्व्ड आहे, कारण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स कसा फोर्स असतो बेटा, तो असतो कन्झर्वेटिव्ह फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक शिकलाय तू. मग मी हे म्हणू शकतो का की फायनल पोटेन्शियल एनर्जी प्लस फायनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू इनिशियल पोटेन्शियल एनर्जी प्लस इनिशियल कायनेटिक एनर्जी? एकदम म्हणू शकता सर. फायनल पोटेन्शियल एनर्जी किती असेल तर लेखा लक्ष दे, जेव्हा तो इथे असेल तेव्हा इथे किती असा चार्ज, लक्ष दे, KQ1 पहिला चार्ज किती आहे, गोल्डचा चार्ज आहे ZE, Q2 म्हणजे अल्फा पार्टिकलचा चार्ज झाला 2E डिवायडेड बाय त्यांच्यातला डिस्टन्स R0. फायनल कायनेटिक एनर्जी 0. दीदी सांग बरं का 0 आहे? सर यासाठी 0 आहे कारण जेव्हा तो क्लोजेस्ट डिस्टन्सला जाईल, बघ मला सांग, याच्या जवळ म्हणजे याच्या अलॉंग त्याची वेलॉसिटी राहणार आहे का? नाही. बरं का, मी काय म्हणायचा प्रयत्न करतोय की तो मोमेंटरीली रेस्टला येतो. का रेस्टला येतो? कारण की त्याच्यानंतर त्याला न्यूक्लियसच्या जवळून जास्त जाता येत नाही, तो त्याचं डिफ्लेक्शन होते, ठीक आहे ना. म्हणजे मला असं म्हणायचंय की आता इथे कायनेटिक एनर्जी 0 झाली आणि इथे इनिशियल पोटेन्शियल एनर्जी 0 आहे प्लस इनिशियल कायनेटिक एनर्जी ½ mv². इथून जर बेटा तू कॅल्क्युलेट केलं R0 क्लोजेस्ट डिस्टन्स ऑफ अप्रोच, तर तुला हा असा काहीतरी मिळेल R0. आलं का लक्षात? आलं सर लक्षात, ठीक आहे. क्लोजेस्ट डिस्टन्स ऑफ अप्रोच मधले जे न्यूमरिकल्स आहेत ना ते आपण करू, ठीक आहे, ते नंतर चौथ्या लेक्चरला करू. पण तुला थेरी कळाली का? हो सर कळाली थेरी, ठीक आहे ना. अच्छा, आता काही विचारू शकतात की हा जो क्लोजेस्ट डिस्टन्स ऑफ अप्रोच, जर आपण गोल्डच्या ऐवजी असा दुसरा न्यूक्लियस वापरला, कुठला दुसरा असा एखादा न्यूक्लियस वापरला की ज्याचा गोल्डपेक्षा जास्त ॲटॉमिक नंबर आहे, तर निश्चितपणे ॲटॉमिक नंबर जर जास्त असेल तर क्लोजेस्ट डिस्टन्स ऑफ अप्रोच पण जास्त असेल. म्हणजे दुरूनच डिफ्लेक्ट होईल, कारण जेवढं न्यूक्लियस जास्त
त्याच्याकडे जेवढे जास्त प्रोटॉन आहे तेवढं जास्त रिपल्शन आहे, बरोबर आहे का? तर हे कॉमन सेन्सच्या गोष्टी आहे. अजून काय ना की हा डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच का फाइंड करतो आपण, हे बघा एनसीईआरटी मध्ये काहीतरी दिले. काय दिले? जे मी एक्सप्लेन केलं तेच आहे. हे सॉल्ड एक्झाम्पल तुम्ही एकदा वाचून घ्या. त्यांनी काय केलं की आपला जो फॉर्म्युला आला, कुठला फॉर्म्युला सर? हा फॉर्म्युला आला ना आपला, हा जो फॉर्म्युला आला क्लोजेस्ट डिस्टन्स ऑफ अप्रोचचा, तर त्यांनी गोल्डचा न्यूक्लियसची जी काही व्हॅल्यू आहे, झेड ॲटॉमिक नंबर त्याचा, गोल्डचा ॲटॉमिक नंबर किती आहे तर 79 आहे, तो टाकला. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनवरचा चार्ज जो आहे म्हणजे प्रोटॉनवरचा जो चार्ज आहे तो ई ची व्हॅल्यू टाकली, के ची व्हॅल्यू, सगळं टाकल्यानंतर त्यांच्याकडे जो डेटा आला तो काय आला सर, की जो क्लोजेस्ट डिस्टन्स ऑफ अप्रोच आहे तो आला साधारणतः किती आला, त्यांनी इथे दिले बघा, कुठे दिले? 30 फेम्टोमीटर. 30 फेम्टोमीटर. हे कोणासाठी म्हणतोय मी? अल्फा पार्टिकल आणि गोल्ड न्यूक्लियाय, हा एवढा आला. ठीक आहे, आला सर तेवढा. आणि ऍक्च्युअल मध्ये जी गोल्ड फॉइलची जी रेडियस आहे, गोल्ड न्यूक्लियाय जी आहे त्याची जी रेडियस ती किती निघाली, तर तिथे दिले बघा, डेटा दिलाय. काय दिलाय डेटा? तो दिलाय साधारणपणे 6 फेम्टोमीटर. जवळजवळ आता 6 फेम्टोमीटर आणि 30 फेम्टोमीटर म्हणजे खूप फरक नाही रे, 4-5 टाइमचा फरक आहे, मान्य आहे, पण फेम्टोमीटर मध्ये तर आहे ना 10⁻⁻15 मध्ये. म्हणून हे जे क्लोजेस्ट डिस्टन्स ऑफ अप्रोच आहे ना, ते आपल्याला न्यूक्लियसच्या रेडियसचा एक अंदाज देतो. आलं का लक्षात? न्यूक्लियसच्या किती जवळ अल्फा पार्टिकल जाऊ शकतो त्या डिस्टन्सच्या आसपास न्यूक्लियसचा रेडियस असेल, कारण तो अत्यंत जवळ जातो. मात्र न्यूक्लियसच्या रेडियसच्या एक्झॅक्टली तर सेम नाही आला क्लोजेस्ट डिस्टन्स ऑफ अप्रोच. हे यासाठी झालं कारण ही शेवटची लाईन वाचा की अल्फा पार्टिकल रिव्हर्सेस इट्स मोशन विदाउट ऍक्च्युअली टचिंग गोल्ड न्यूक्लियस. गोल्ड न्यूक्लियसला टच नाही करत, त्याच्या थोडासा दुरून जातो. ठीक आहे ना? आलं लक्षात? आलं सर लक्षात. म्हणून रदरफोर्डनी अजून एक काम केलं. काय काम केलं सर रदरफोर्डनी साइज ऑफ न्यूक्लियस याची पण कल्पना दिली. त्याच्यानंतर इन्व्हेन्शन ऑफ न्यूक्लियस हे पण रदरफोर्ड साठी आहे. त्याच्यानंतर इन्व्हेन्शन ऑफ प्रोटॉन. थॉम्सननी प्रोटॉन बद्दल काही सांगितलं नव्हतं, फक्त सांगितलं होतं पॉझिटिव्ह चार्ज डिस्ट्रीब्युटेड, पण हे याला नाव दिलं प्रोटॉन. थॉम्सननी काय डिस्कवर केलं होतं सर? इलेक्ट्रॉन डिस्कवर केलं होतं. ठीक आहे ना, त्याच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये. आणि बाकी मग रदरफोर्डचं कॉन्ट्रीब्युशन हे सुद्धा आहे. काय कॉन्ट्रीब्युशन आहे सर? की इलेक्ट्रॉन मूव्ह करतात, सर्क्युलर ऑर्बिटमध्ये करतात, जसं थॉम्सन बोलले होते तसं काही नाही आहे. ठीक आहे ना? ओके सर. त्याच्यानंतर लिमिटेशन्स काय? बघा, किती काही केलं तरी थोड्या ना थोड्या लिमिटेशन्स असणारच आहे, हे तुम्हाला पण कळायला पाहिजे. बघा, या सायंटिस्टची 1-2 वर्षाची मेहनत नाही आहे, 10 वर्ष, 15 वर्ष, 20-20 वर्ष त्यांनी आयुष्य घातलंय त्याच्यात, है ना? त्याच्यापेक्षा जास्त काही काही जणांचं आयुष्य गेलं, तरी पण काही ना काही लिमिटेशन्स येतात. ठीक आहे, मग आता काय लिमिटेशन आहे? कुड नॉट एक्सप्लेन अ स्टेबिलिटी ऑफ ॲटम. आता मला सांग, याचं मी तुला चांगलं एक्सप्लेनेशन देऊ का वरवर एक्सप्लेनेशन देऊ? सर चांगलं देऊ. मग पळणार नाही ना तू? हा, नाही पळणार. बघा, ज्याला मार्क्स स्कोर करायचे, कारण आता आधी सारखा नीटचा पेपर राहिला नाही का डायरेक्ट प्रश्न विचारतील, प्रश्न असतील डायरेक्ट, पण कन्सेप्ट पण ते चेक करतात. बरोबर आहे का? मग आता सर इकडे लक्ष द्या तुम्ही. हे आहे आपला ॲटम, इकडे प्लस चार्ज आहे आणि इकडे काय सर? इथे इलेक्ट्रॉन आहेत, भरपूर सारे इलेक्ट्रॉन आहेत का? आहेत. जसं मगाशी आपण म्हटलं होतं, मला सांग, मगाशी आपण एक फॉर्म्युला काढला होता. काय फॉर्म्युला होता? ke²/r² इज इक्वल टू, हे कशासाठी फॉर्म्युला लिहितोय मी? हे हायड्रोजन ॲटम साठी लिहितोय. ठीक आहे ना? हायड्रोजन ॲटम, हायड्रोजनला आपण बेसिक मॉडेल मानतो, त्याच्यानंतर तुम्ही बाकीसाठी पण करू शकतात. ke²/r² इज इक्वल टू mv²/r. कोणाला काय डाऊट आहे का? नाही सर, आताच बघितलं होतं आपण. आता होतं काय माहिती का? पहिल्यांदा तुम्हाला एक सांग की हे जे इलेक्ट्रॉन काही वेलॉसिटीने चाललेत, है ना, याची v वेलॉसिटी, या इलेक्ट्रॉनचं ऍक्सेलरेशन आहे का? सर 100% ऍक्सेलरेशन आहे. सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन तर आहे ना, जरी स्पीड कॉन्स्टंट असली तरी. म्हणजे सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन आहे. कोणाचं आहे सर? इलेक्ट्रॉनचं. सेंटरकडे ऍक्सेलरेशन आहे. आता एक सायंटिस्ट आहे, कोण? मॅक्सवेल नावाचे सायंटिस्ट. ठीक आहे, ग्लेन मॅक्सवेल नाही, हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह वाले मॅक्सवेल आहे. ठीक आहे ना? तर मॅक्सवेल काय म्हणतात की एव्हरी ऍक्सेलरेटेड, अत्यंत महत्वाचं आहे, एव्हरी ऍक्सेलरेटेड चार्ज्ड पार्टिकल
रेडिएट्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. EMW म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स किंवा रेडिएशन, किंवा ही एका प्रकारची एनर्जी आहे. जर मला सांग की हे जे इलेक्ट्रॉन्स आहे जे ऍक्सेलरेटेड आहे त्यांनी जर एनर्जी रेडिएट केली तर त्यांची स्पीड कॉन्स्टंट राहील का कमी होईल? सर कमी होईल. म्हणजे मला हे म्हणायचं आहे का की जर स्पीड कमी झाली तर mv²/r ही जी टर्म आहे ही कमी होईल की नाही? अरे होईल की नाही कमी? हो सर कमी होईल. आणि तू एक लक्ष दे, mv²/r म्हणजे हा तर सुडो फोर्स झाला. म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्सची कन्सेप्ट ऐकली का? सेंट्रीफ्युगल फोर्स काय म्हणतो की या इलेक्ट्रॉनला बाहेर कोण खेचतंय, म्हणजे बाहेरच्या दिशेने कोण खेचतंय? mv²/r. आणि तेवढाच फोर्स आतमध्ये कुलम फोर्स, ते एकमेकाला बॅलन्स करतायत. बरोबर आहे का? पण जर हा कमी झाला तर मी असं म्हणू का की कुलम फोर्स नाही बदलणार. ठीक आहे ना? कुलम फोर्स हा मोठा झाला कोणापेक्षा सर? सेंट्रीफ्युगल पेक्षा. अरे हो की नाही? सेंट्रीफ्युगल, मी इथं सेंट्रीफ्युगलच्या टर्म मध्ये एक्सप्लेनेशन देऊ शकतो याला नॉन इनर्शियल फ्रेम पकडून. हो की नाही? हो सर. याचा अर्थ इलेक्ट्रॉन जो आहे ना, इलेक्ट्रॉन स्पायरल इनवर्ड्स. इलेक्ट्रॉन असा नको राहायला. मग काय व्हायला पाहिजे सर इलेक्ट्रॉन मध्ये? म्हणजे मला असं म्हणायचं, काय म्हणायचं सर तुम्हाला, की हा जर प्लस चार्ज आहे बेटा, तर इलेक्ट्रॉन असा 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 करत त्याची रेडियस कमी 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 होत तो शेवटी न्यूक्लियस मध्ये चालला जाईल आणि ऍटमचा होऊन जाईल कचरा. ऍटम गेला खड्ड्यात, त्याची स्टेबिलिटीच राहिली नाही. मग काहीतरी चूक आहे रुदरफोर्ड करतायत, की त्यांनी सांगितलंय रुदरफोर्ड काहीतरी चूक करतायत, कारण मॅक्सवेल नुसार ऍटम एक्झिस्टच करायला नको. आणि ती चूक कोणी सुधारली? बोर्सने सुधारली. सर ती चूक काय होती ते तर पुढच्या लेक्चर मध्ये बघावं लागेल आपल्याला. ठीक आहे, तुला कळालं पहिलं? हो सर कळालं. ठीक आहे. हे एक त्याचं अजून एक लिमिटेशन आहे. काय लिमिटेशन आहे? की कुड नॉट एक्सप्लेन डिस्क्रीट स्पेक्ट्रम ऑफ ॲटम. हे मी नंतर एक्सप्लेन करेलच, पण थोडंसं आता इथे तुम्हाला एक कल्पना देतो की हे काय चक्कर असतं ते. तुम्ही हे हीट मध्ये शिकलात का तुम्ही, की आपण एखाद्या बॉडीला जर एनर्जी दिली, म्हणजे एखाद्या बॉडीला हीट केलं तर ती रेडिएशन्स एमिट करते की नाही? आणि मग त्याचे वेगवेगळे रंग आहेत. तुम्ही ब्लॅक बॉडी शिकला असाल है ना, त्याचे कलर, त्याच्यानंतर वेन्स कॉन्स्टंट वगैरे, लॅम्डा मॅक्स इंटू बी इज इक्वल टू टी, लॅम्डा मॅक्स इंटू टी इज इक्वल टू बी, ती इक्वेशन शिकलो आपण. बरोबर आहे ना? त्याच पद्धतीने काय होतं की जेव्हा आपण ॲटमला एनर्जी देतो, म्हणजे मला काय म्हणायचंय, या इलेक्ट्रॉन्सला बघा, when we give energy to electrons in atom, तर एनर्जी देणं म्हणजे काय ना, की आपण फोटॉन देतोय त्याला. तू असं समज, एनर्जी देतोय म्हणजे काय, की एनर्जी म्हणजे फोटॉनचे पॅकेट्स देतोय, कारण फोटॉनकडे स्वतःची एनर्जी असते. सो मी असं म्हणतो, दे ॲब्सॉर्ब फोटॉन्स. बेटा आणि मला सांग, फोटॉनकडे किती एनर्जी असते? तर फोटॉनकडे असते सर एनर्जी h न्यू, म्हणजे याला म्हणतो मी hc/λ. बरोबर आहे का? म्हणजे मी असं म्हणू शकतो का की त्यांनी वेगवेगळ्या वेवलेंथची लाईट जी आहे ती ऍब्सॉर्ब केली पाहिजे, आणि जे ते ऍब्सॉर्ब करतील तेच ते एमिट करतील. अरे जे मी ऍब्सॉर्ब करेल तेच मी एमिट करेल. ब्लॅक बॉडी आठवते तुला? ब्लॅक बॉडी ऍब्सॉर्ब्स ऑल रेडिएशन्स फॉलिंग ऑन इट अँड एमिट ऑल रेडिएशन्स. करेक्ट? आपण असं म्हणतो. त्याच पद्धतीने इथे पण असं अपेक्षा होती की जर मी एक रंगबिरंग स्पेक्ट्रम त्याला दिला, म्हणजे असं समज की वेगवेगळ्या वेवलेंथचे इथे फोटॉन आहेत है ना, कलर डायरेक्ट पर्पल पासून तर रेड पर्यंत, तर माझी अपेक्षा अशी होती की त्यांनी सगळेचा सगळे ॲब्सॉर्ब करायला पाहिजे, आणि इथे नंतर ॲब्सॉर्ब केल्यानंतर सगळ्याच्या सगळं एमिट करायला पाहिजे. म्हणजे इथे पूर्ण काळं दिसलं असतं मला, या कलरचं सगळं काळं झालं असतं, कारण इथे वेवलेंथ पर्पल पासून तर कुठपर्यंत आहे? रेड पर्यंत आहे. आणि इथे मला पूर्ण रंगबिरंग स्पेक्ट्रम दिसला पाहिजे होता. बरोबर आहे, एमिशनच्या वेळेस. पण झालं असं की त्यांनी ॲब्सॉर्ब करताना तो लबाड निघाला. काय केलं त्यांनी की ॲब्सॉर्ब करताना कुठली वेवलेंथ ॲब्सॉर्ब केली? पर्पलची थोडीशी केली, मग इथं ब्लूची एक स्पेसिफिक केली, मग पिस्ता कलर केला, मग रेड ऑरेंज कलर केला. म्हणजे स्पेसिफिक वेवलेंथ, सिलेक्टिव्ह, पूर्ण जेवणार नाही मी, जे मला पाहिजे तेच जेवणार, ते त्यांनी कलर घेतले, आणि जे घेतले ना तेच इथे एमिट केले. म्हणजे इथे पण बघ, जे एक घेतले ॲब्सॉर्ब केले ते एमिट केले, जे ॲब्सॉर्ब केले ते एमिट केले.
सगळे रंग घेतले का? नाही घेतले. म्हणून काय झालं बेटा, म्हणून आपण याला डिस्क्रीट स्पेक्ट्रम म्हणतो. म्हणजे तुला जर समजायचं तर असं समज की मी याला देताना 4000 अँगस्ट्रॉंग ते 7000 अँगस्ट्रॉंग एवढी वेवलेंथ असलेले सगळे फोटॉन पाठवले. पण ह्यानं काय केलं, ह्यानं काय घोळ घातला की यानं काय काय एक्सेप्ट केलं, यांनी 5000 केलं, मग यांनी 6500 केलं. रॅन्डम नंबर आहे, रॅन्डम नंबर मी एक्झाम्पल साठी देतोय. 4800 केले. हेच त्यांनी ऍब्झॉर्ब केले आणि हेच त्यांनी एमिट केले. आणि उरलेल्या वेवलेंथ कुठे गेल्या? उरलेल्या म्हणजे अरे 4000 पासून 7000 मध्ये काय 3000 नंबर नाही, इन्फायनाइट आहे. कारण 4000.0001, 4000.002 सगळे डेसिमल पण पकडतो. कळालं का तुला? एवढ्याच ऍब्झॉर्ब केल्या आणि एवढ्याच एमिट केल्या, बाकीच्या गायब. हे का झालं? हे नील बोर सांगतात. हे कोण सांगत नाही? रदरफोर्ड सांगत. तर रदरफोर्डचे दोन मुख्य जे लिमिटेशन्स आहे ते हेच आहे. डिस्क्रीट स्पेक्ट्रम नाही एक्सप्लेन करू शकत. दुसरं काय होतं, त्याच्या आधी काय होतं? स्टेबिलिटी ऑफ ॲटम. ठीक आहे, आलं लक्षात? पुढच्या लेक्चरला आपण नील बोर यांचं ॲडव्हान्स्ड मॉडेल स्टडी करणार. ठीक आहे, अभ्यास करत राहा. ऑल द बेस्ट.